कधी म्हणजे असा विचार केलाय की तुमच्या ओके आपण इथं तीन व्यक्ती घेऊ तीन सिनॅरिओज घेऊ ओके. एक आहे माणूस, ह्युमन, ओके, वियर्ड ह्युमन म्हणजे ह्युमन्स. दुसरं घेऊ ॲनिमल, ओके, ॲनिमल. आणि तिसरं घेऊ नेचर. नेचर म्हणजे काय? झाडं, फुलं, नद्या, पाणी, अग्नी, हे सगळं ओके. तरी हे सगळं हे आलं, ॲनिमल्स आले आणि ह्युमन्स आले ओके. तर त्यामध्ये डिफरन्स काय? ह्या डिफरन्स यांच्यामध्ये आहे कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस दोन गोष्टी असतात, कॉन्शियसनेस वर्सेस मटेरियल. ओके, मटेरियल म्हणजे पदार्थ म्हणजे आपण त्याला असं असं हातात घेऊ शकतो, असं टच करू शकतो, टच असं ओके. तर मग आता हे टच करण्याची पदार्थ सगळ्यांमध्येच आहे ओके. नद्याला पण आपण टच करू शकतो, पाण्याला टच करू शकतो, वाऱ्याला पण टच करू शकतो, ते पार्टिकल्स. नंतर झाडाला टच करू शकतो, प्राण्याला टच करू शकतो, ह्युमनला पण टच करू शकतो. म्हणजे सगळं मटेरियल माहिती आहे का? म्हणजे ह्या सगळ्यांमध्ये सेम गोष्ट कोणती माहिती आहे का? मटेरियल. हे तिघं सेम लेवलला आहे. हे तिन्ही सेम मॅटरचे बनलेले आहे ओके. म्हणजे सगळं मॅटरच आहे, पदार्थ, सबस्टन्सेस. म्हणजे आपण फंडामेंटल बघितलं ना, तर हे ह्या तिन्ही गोष्टी 118 एलिमेंट्स जे पिरियॉडिक टेबलमध्ये होते आपल्याला 9th क्लासमध्ये किंवा 10th क्लासमध्ये होते, ते 118 एलिमेंट्स पासून हे तिन्ही बनलेले. कारण की मॅटर तोच 118 एलिमेंट्स पासून बनलेला. आणि मे बी ते 118 आता नसेल, मे बी वाढले असेल 150 किंवा 200. आपण 118 घेऊ, 118 एलिमेंट्सचे आपण हे तिन्ही गोष्टी बनलेल्या आहेत, हे मॅटर बनलेले ओके. तर मग डिफरन्स काय आहे? हे तिघांमध्ये तर सेमच आहे. म्हणजे ऑक्सिजन माझ्यामध्ये पण आहे, त्या ॲनिमलमध्ये पण आहे. कोणताही प्राणी म्हणजे गाढव, ससा, वाघ, कुत्रा, सगळे, मांजर, सगळ्यांमध्ये ऑक्सिजन म्हणजे सगळे म्हणतो, सगळे एलिमेंट्स. ऑक्सिजन असो, कार्बन असो, हायड्रोजन, नायट्रोजन, सगळे म्हणजे खूप आहे, पोटॅशियम, असे खूप, झिंक, असे खूप एलिमेंट्स आहेत जे माणसांमध्ये पण असतात. माणसाला तर लागतात, खूप महत्त्वाचे असतात एलिमेंट्स. आपण जे डेली घेतो ना रुटीन, त्याच्यामध्ये महत्त्वाचे असतात पोटॅशियम, झिंक, असे काही पदार्थ, मॅग्नेशियम. तर ते ॲनिमलमध्ये पण असतात. आणि यांच्यामध्ये पण जड पदार्थामध्ये पण असतात. जड म्हणजे एकदम मटेरियल, एकदमच मटेरियल. म्हणजे काय म्हणतात त्यांना, हे नाही का, अरे झाडं, नद्या, तेच झाडं, नद्या, डोंगर, पाणी, दगड. म्हणजे दगडच घेऊ चला आपण. त्या 3 नंबरला ना दगडच घेऊ, म्हणजे जास्त बोलायचं ना. दगड किंवा पाणी, चला, दगड आणि पाणी. 2 नंबरला आले मांजर आणि कुत्रा ओके. आणि 1 नंबरला आले ह्युमन. तर या सगळ्यांमध्ये तर सेमच 118 एलिमेंट्सने हे सगळे बनले. मग याच्यामध्ये डिफरन्स काय? डिफरन्स हा आहे की दगड हलूच शकत नाही. असं आता मी ठरवलं की माझा हात हलवायचा, मी हलवला, असा हात हलवला, असा केला, सगळं केलं ओके. असं हात हलू शकतो ओके, सगळं. म्हणजे मी हलू शकतो, म्हणजे सगळं, हे हात हलू शकतो, पाय हलू शकतो, सगळं हलू शकतो. तर मी हलू शकतो. पण दगड तर कोणतीच मुवमेंट नाही करू शकत. दगड तर एकदम शांत आहे. दगड का? म्हणजे दगड काहीच हे नाही करू शकत, मुवमेंट नाही करू शकत. आणि मग त्यानंतर सेकंड नंबरला कोण आहे? ॲनिमल्स, वाघ, कुत्रा, मांजर, हे हालचाल करू शकतात बरोबर. आणि आपण हालचाल पण करू शकतो बॉडीने, प्लस आपण 2 हालचाल करू शकतो. एक बॉडीने हालचाल, पायाची, हाताची, आणि दुसऱ्या लेवलची हालचाल माइंडमध्ये. फिलिंग्स, भरपूर फिलिंग्स आपण एक्सपिरियन्स करतो, भरपूर इमोशन्स आपण एक्सपिरियन्स करतो. किती थॉट्स असतात, किती स्ट्रेस, एन्झायटी आपण घेतो, लॉट्स ऑफ एन्झायटीज इज देअर. सगळं आपण करतो ना बरोबर. मग मेंटली आपण दोन्ही लेवलने हालचाल करतो. आपण इथून किती हालचाल करत असतो, काय विचार करत असतो, मला हे बनायचं, मला ते करायचं, मला हे खायचं, मला ते खायचं. म्हणजे डोक्यामध्ये जे विचार झाले, विचार हे हालचालच, आतमधले हालचाल म्हणून. आणि हातपायची बाहेरची हालचाल. म्हणजे आपण 2 प्रकारे हालचाल करू शकतो. नंतर जे प्राणी ते 1 प्रकारे हालचाल करू शकतात, त्यांचे ते विचार नाही करू शकत, ते फक्त हालचाल, शरीराची हालचाल करतात. आणि दगड तर काहीच हालचाल नाही करू शकत. तो तर एकदम म्हणजे हालचालच नाही करू शकत भाई. मग इथून कॉन्शियसनेस समजू शकतो की कॉन्शियसनेस म्हणजे हालचाल करणे, मुवमेंट. हा दगड आहे ना, काहीच हालचाल नाही करू शकत. मग आपण म्हणू शकतो की हा झिरो कॉन्शियस, म्हणजे याच्यात कॉन्शियसनेस आहेच ना. म्हणजे असले तरी आपण म्हणू शकतो एकदम 0.1% नाही, 0.000001% ओके. म्हणजे 0% समजा, पूर्ण हा मॅटरच झाला. नंतर मग इथे येतात ॲनिमल, वाघ, कुत्रा, प्राणी, वाघ, कुत्रा, मांजर, हे हालचाल करू शकतात. मग यांच्यामध्ये थोडी कॉन्शियसनेस आहे. इथे कॉन्शियसनेस समजू शकतो आपण. कॉन्शियसनेस म्हणजे काय कळलं? हालचाल. कॉन्शियसनेसमुळे हे हालचाल करू शकतात. हालचाल करू शकतात म्हणजे दगड हालचाल नाही करू शकत आहे, मांजर हालचाल करू शकते. म्हणजे मांजर म्याव करते बरोबर, कुत्रा भुकतोय. म्हणजे दगडपासूनच हे बनलेले आहे ना. जे दगडामध्ये तेच मांजरमध्ये, तेच माझ्यामध्ये, अभिषेकमध्ये. आता मी इथं माझंच उदाहरण देतो, अभिषेकमध्ये हे तिन्ही मॅटरचेच बनले होते, 118 लेवलचेच बनले होते. बट दगड काहीच हालचाल नाही करू शकत. आणि मांजर हालचाल करू शकते, म्याव करू शकते, खाऊ शकते, पिऊ शकते, तिच्या आतमध्ये श्वास घेऊ शकते. ते हृदय चालू, तिचं हृदय धडकतंय, धक धक धक. ती झोपते, ती दूध पिते, म्हणजे ती सगळी क्रिया करते. म्हणजे सेमच मॅटरची, पण ती हालचाल करू शकते. खूप मोठी गोष्ट आहे हालचाल करणे. म्हणजे दगडपासून ती हालचाल करायला शिकली. आणि नंतर माणूस तर एकदम वेगळ्याच लेवलला. माणूस तर हात पाहिजे तर हालचाल करतच राहतो काय.
नंतर माणूस इथून पण हालचाल करत राहतो, किती किती इमॅजिनेशन्स करतो, काय काय इमॅजिनेशन करतो, काय ड्रीम्स करतो, किती फिलिंग्स अनुभव करतो. कधी सॅड होतो, कधी कधी खूप सॅड होतो, कधी खूप हॅपी होतो, कधी खूप डिझायर करतो की मला हे खायचंय, मला हे प्यायचंय, तिथे जातो तो, किती ट्रॅव्हल करतो, मला हे बघायचं, मला ते बघायचं, किती इच्छा आकांक्षा असतात माणसाच्या, बरोबर ना. म्हणजे इथूनच किती हालचाल करते. इथून तर ठीक आहे, इथून तर करतच राहतो, चालणे फिरणे बोलणे हे तर आहेच, तोंडाची हालचाल कानाची हालचाल, इथे सगळी हालचाल. मग हे कॉन्शियसनेसचे लेवल झाले, कळलं का. ही जी दगडची कॉन्शियसनेस ना, ती आपण झिरो, त्याला अनकॉन्शियस म्हणतात, पण ठीक आहे, त्याला आपण झिरो कॉन्शियसनेस म्हणू. इथे आपण म्हणू माहिती आहे का, ॲनिमल्समध्ये पण कॉन्शियसनेस आहे, पण ते खूप कमी माहिती आहे का. मे बी आपण आता पर्सेंटेज वाईज मला नाही माहीत की किती दिले पाहिजे, बट कमी, खूपच कमी. मे बी आपण देऊ इथे 5% देऊ कॉन्शियसनेस, कारण की जी मेन हालचाल आहे ते इथूनच होती ना, बरोबर आहे. म्हणजे इथूनच होती, बरोबर. ते मी थोडे म्हणतात की मी वाघे, मी नाही, ते फक्त वाघे, कळलं असं. आणि ते माणूस होतो, इथं हा माणूस बापरे बाप किती इच्छा आकांक्षा होतो. म्हणजे हे कॉन्शियसनेसचे डिफरन्स. मग इथं आपण एक मॅजिक बघू शकतो. जर तुम्ही नीट बघितलं ना, तर तुम्हाला समजेल की हीच मॅजिक आहे. म्हणजे आता हे दगड सारखंच आहे, हे दगड सारखंच आहे, हे हालचाल नाही करू शकत आहे, हे बोलूच नाही शकत आहे, बट मी बोलतोय, मी डोळे मिसवते, मी ऐकतोय, मी श्वास घेतोय. म्हणजे ह्याच्यात आणि माझ्यात डिफरन्स कशाचा कळलं ना, कॉन्शियसनेसचा. कॉन्शियसनेस त्याला म्हणतात, चेतना पण म्हणतात, चेतना. चेतना इंग्लिशमध्ये म्हणतात कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस म्हणजे तुम्ही मुवमेंट करू शकता, ओके, मुवमेंट. तर मग ही मॅजिकच आहे की याच्यापासून, म्हणजे याच्यामध्ये पण सेमच मटेरियल, माझ्यामध्ये पण सेमच मटेरियल. 118 एलिमेंट्स मधलेच काहीतरी एलिमेंट्स याला यूज झालेत आणि त्यातलेच काही मला यूज झालेत. आम्ही त्यातूनच म्हणलो दोघी, पण मी हालचाल करू शकतो, हालचाल नाही करू शकत. हा तसाच्या तसाच पडू शकतो, बरोबर ना. बट मी तसाच्या तसा नाही पडू शकत. मला जिथे जायचं मी तिथे जाऊ शकतो, मी हालचाल करू शकतो, मी बोलू शकतो, मी चालू शकतो. मग याचं माझं पॉईंट काय, म्हणजे माझं सगळं हे एक्सप्लेन करण्याचं पॉईंट ऑफ व्ह्यू काय, की कॉन्शियसनेस इज गॉड म्हणू शकतो आपण. कॉन्शियसनेस इज गॉड डायरेक्ट नको म्हणायला, बट आपण मॅजिक म्हणू शकतो. ही कॉन्शियसनेस एक मॅजिक आहे, कळलं काय, मॅजिक. हे हालचाल नाही करू शकत सगळे, हे माऊस आहे, हा हालचालच नाही करू शकत, हा तसाच पडलेला आहे. पण दोन्ही आम्ही सेम मटेरियलचे बनलेले, सेम पदार्थचे, सेम सबस्टन्सेस यूज झाले, दोघांना बनवले, पण तो तसाच पडला आणि मी हालचाल करतोय. याला म्हणतात कॉन्शियसनेस. तर मग आता आपण याचा फायदा काय घ्यायला पाहिजे, कॉन्शियसनेसचा उपयोग काय घ्यायला पाहिजे, ओके. मग इथं की आपण दोन्ही बघितलं पाहिजे की प्रॉब्लेम्समध्ये जास्त कोण फसतं, हे प्रॉब्लेम्समध्ये फसतं का मी प्रॉब्लेम्समध्ये फसतो. आपण ना ह्युमन प्रॉब्लेममध्ये फसतो, हे प्रॉब्लेममध्ये फसतच नाही. हे झालं तुम्ही कितीही मारा, काहीही करा, हे 1000 वर्ष इथेच राहणार, यांना उचलला नाही तर इथेच राहणार आहे. बट तुम्हाला इकडे तिकडे जायची इच्छा आकांक्षा असते, तुम्ही 1 मिनिट सुद्धा एका जागेवर असं जास्त नाही बसू शकत. 1 मिनिट तर मी जास्त बोललो, म्हणजे असं बसूच नाही शकत, असं शांत बसत विदाऊट मोबाईल, विदाऊट एनिथिंग, म्हणजे कोणतीच वस्तू हातात न घेता, विचार न करता कोणतेच शांत होतं बसत नाही बसू शकत तुम्ही. अवघड आहे, खूप खूप अवघड आहे. खूप लोकांना तर आजूबाजूला लोक लागतातच, तिथे घाबरून जातात. तर मग माझं म्हणणं असं आहे की प्रॉब्लेम मग कुठून आला असेल, कळलं मला, प्रॉब्लेम कुठून आला असेल. याला प्रॉब्लेम नाही, आपण खूप प्रॉब्लेम फेस करतो लाईफमध्ये, मेंटली स्ट्रगल करतो, ओव्हर थिंकिंग करतो, एन्झायटी, डिप्रेशन, ह्या गोष्टी तर माणसाचीच आहे ना, फिलिंग्स, इमोशनल सगळ्या गोष्टी माणूस एक्सपिरियन्स करतो. हे एक्सपिरियन्स नाही करत, हे तिसऱ्या लेवलचं आहे ना. ॲनिमल सुद्धा एक्सपिरियन्स नाही करत. इथं मांजर असते, ते मांजरला मी ठेवलं असं, मांजर नाही. तर मग प्रॉब्लेम येतो कॉन्शियसनेसमुळे, कळलं का. कॉन्शियसनेस आपल्यामध्ये कॉन्शियसनेस आली, हा प्रॉब्लेम आहे. यांच्यामध्ये कॉन्शियसनेस नाही आहे, हे त्यामुळे सुखी, त्यामुळे आनंद, त्यामुळे त्यांना काहीच करायची गरज नाही. ते जिथे आहे तिथे समाधानी, संतुष्ट. पण आपण आहे का, आहेत का आपण, नो. वी आर नॉट हॅपी वेअर वी आर, राईट. मग प्रॉब्लेम कळला आपल्याला, प्रॉब्लेम आपल्याला कॉन्शियसनेस. आणि प्रॉब्लेम मला वाटते की ती कॉन्शियसनेस पण नाही की जी ॲनिमलला मिळाली ना, मांजरीला मिळाली, ती कॉन्शियसनेस पण प्रॉब्लेम नाही. कारण की ती तर जशी हालचाल करेन, म्हणजे ते मेंटली तिला कॉन्शियसनेस नाही मिळाली, ती फक्त हालचाल करत राहते. तहान लागली तर पाणी पिते, भूक लागली तर खाऊन टाकते, बरोबर. आणि तिच्यात सही गलची पहचान पण असते की काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. ती उंदराला खाऊन टाकते, हिंसा करून टाकते, खाऊन टाकते. ते ते चुकीचं आहे, बरोबर, ते आपणच लावते लेवल म्हणायला. पण मी फक्त समजण्यासाठी म्हटलं की ते राईट अँड रॉंग पण ओळखू नाही शकत, आपण ओळखू शकतो. मग कॉन्शियसनेस आपल्याकडे खूप जास्त आहे आणि तोच आपला प्रॉब्लेम बनला आहे. आणि मला असं वाटतं की हे आपलं वेपन बनायला पाहिजे होतं, पण आपण याला प्रॉब्लेम बनवलंय. याच्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम नाहीच आहे आपल्या लाईफमध्ये. जर प्रॉब्लेम आहे ना, तिथे कॉन्शियसनेस आहे. यांच्यामध्ये कॉन्शियसनेस नाही, ह्याला प्रॉब्लेम नाही, ह्या भिंतीला प्रॉब्लेम नाही, ह्या काचाला प्रॉब्लेम नाही, कोणालाच प्रॉब्लेम नाही, आपल्यालाच प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम कारण की कॉन्शियसनेस आहे. मग इथं प्रश्न येतो की ह्या प्रॉब्लेम्सपासून सुटका कसं काय, ह्या कॉन्शियसनेसपासून सुटका कसं काय व्हावी. मग खूप लोक काय करतात माहिती का, एक ऑप्शन खूप तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल, ते नशा करतात. नशा करतात. मग तुम्ही बघितलं नशा म्हणजे काय माहिती का,
नशा म्हणजे इथली मुवमेंट थांबवणे. आपण 2 लेवलला कॉन्शियसनेस आहे म्हणलं ना मी. एक आपण बॉडीला आपण हालचाल करतो भरपूर, हात हलवतो, आणि मेंटल लेवलला हालचाल करतो भरपूर. आपल्याला मेन प्रॉब्लेम आहे ना बाहेरच्या कॉन्शियसनेस नाही ना, जी आपली बॉडीला कॉन्शियसनेस आपण हात हलवतो बाहेर, त्याने प्रॉब्लेम नाही, कारण की ते तर ॲनिमली करतो, त्याला प्रॉब्लेम नाही. आपल्याला प्रॉब्लेम आहे इंटरनल कॉन्शियसनेस, आतमधली कॉन्शियसनेस, जी आतमधली कॉन्शियसनेस बसलीत आपल्या, जी डोक्यात बसली, ती प्रॉब्लेम आहे आपल्याला. का ती का प्रॉब्लेम आहे? कारण की तिथेच थॉट्स इमोशन्स सगळे भरपूर असतात, चक्र स्ट्रगल तिथे चालू राहतं. त्यामुळे जेव्हा नशा घेतो ना आपले, ती इथलं चक्र बंद पडते. म्हणजे ते इथले कॉन्शियसनेस आहे ना, तिला स्टॉप करते, थांबवते थोडं वेळ. थांब थांब थांब, स्टॉप राईट ना. मग जेव्हा माणूस दारू पितो किंवा सिगरेट घेतो, वेगवेगळे नशे, मी काही बोलणार नाही, त्यांची नाव नाही घेणार, पण भरपूर नशे आहेत. इव्हन सोशल मीडिया सुद्धा एक नशा आहे. मूवीज सारख्या पाहणे सुद्धा नशा आहे. एक प्रकारचा वेगळा विचार करत नाही, सारखा विचार करत नाही, हे पण नशा आहे. हे खूप सटल लेवलचे नशे झाले. पण बरोबरचे नशे तर हेच आहे, दारू सिगरेट हे असे नशे, किंवा खूप सोशल मीडिया मोबाईल वापरणे, हे पण ॲडिक्शन्स. ओके, तर मग आपण ॲडिक्शन्स त्यासाठी वापरतो, कळलं का? हे रिझन आपल्या नशेच. नशा प्रॉब्लेम नाही, आपण ते इथं थांबवतो त्या प्रॉब्लेम. मग आपण याला राईट वे काय? मग आपला हाच प्रश्न होतो की आपण चुकीच्या वेळी थांबवतो. आपण काय करतो, नशा घेणे म्हणजे आपण स्वतःला याच्यासारखं बनवतो की हे असंच झालं पाहिजे, हालचालच नाही झाली पाहिजे इथली काहीच. मग कसं काय करायचं ते आपण करतो नशेने. पण ते चुकीचं आहे. ते चुकीचं कारण की ते टेम्पररी आहे ना. असा नशा आहे का कोणत्या जगात की तो परमानंटली तुम्हाला नशेमध्ये राहतो? परमानंटली इथली चक्र बंद झाली, हे चक्र बंद झालं, स्ट्रगल स्टॉप्ड, स्ट्रेस, एन्झायटी, थॉट्स सगळे स्टॉप झाले, सगळे कॉन्फ्लिक्ट स्टॉप झाले, सगळे ओपिनियन्स तुमचे स्टॉप झाले, तुमचं जे दुःख होतं, तुमचं जे हॅपीनेस होतं, ते सगळं नाहीसं झालं. असं झालं कधी कोणत्या नशा? नाही, टेम्पररी, 1-2 दिवस. तो नशा बेकार आहे, फायद्याच नाही. काय करायचं आम्हाला? असला नशा पाहिजेच नाही जो टेम्पररी. त्याची अवकातच नाही आमची इथली गडबड सॉल्व्ह करण्याची, बरोबर ना? गडबड म्हणजे मुवमेंट. तर मग कळलं ना, कॉन्शियसनेस प्रॉब्लेम म्हणजे इथली कॉन्शियसनेस प्रॉब्लेम. मग याचं सोल्युशन काय असेल? आता मी विचार करतो, स्पॉन्टेनियसली विचार करतो, त्यामुळे मला थोडा विचार करायला वेळ लागला की इथलं आपण कॉन्शियसनेस थांबवू कसं काय शकतो. एक हाय लेवलचं मी सोल्युशन देतो, द्यायला पाहिजे की नाही, अवेअरनेस लेवलचं एक सोल्युशन आहे. कॉन्शियसनेसच्या एकदम हायेस्ट लेवलला म्हणतात प्युअर कॉन्शियसनेस, त्याला म्हणतात अवेअरनेस, दोन्ही म्हणतात त्याला. पण ते पण एक सोल्युशन असू शकतं. लेट मी थिंक. याचं आन्सर काय माहिती आहे का? डिटॅचमेंट. जसे आता सगळे मटेरियल प्रोसेस आहे. ओके, हे मटेरियल होतं 3rd नंबरचं, त्याच्यामध्ये काही जास्त प्रोसेस नाही चालू, आतमध्ये चालू असतात, पण ते खूप सटल लेवल, खूप सटलेस्ट लेवलला चालू असतात. ॲनिमलच्या आतमध्ये खूप प्रोसेसेस असतात, बरोबर, मटेरियल प्रोसेसेस, म्हणजे खाण्याच्या पिण्याच्या खूप सारे त्यांच्या टेंडन्सीज असतात, राईट. खूप सारे वेगवेगळे कर्म करतात ते ॲक्टिव्हिटीज, राईट. खाणे पिणे, रिप्रोडक्शन, अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या. तशाच ह्युमनमध्ये पण आहे, राईट. बॉडी ॲनिमलची त्याची आपली ह्युमनची सेमच असते, सगळं ते सेम आहे, सगळंच तर सेम आहे. काय फरक आहे सांग? थोडाफार दिसायला फरक आहे, पण सगळंच तर सेम आहे. मांजरात तुमच्यात फरक काय सांग? फक्त तुमच्यात केस कमी झाली, ते पण इव्हॉल्युशन कमी झाली, आधी तुमच्यात त्यांच्यात सेमच होती, सगळंच सेम आहे. मांजर तुमच्यात काही फरक नाही. मी तुम्ही करत राहता, सारखी बडबड करत राहता. ॲज अ टेक इट ॲज अ जोक. सर माझं मेन मुद्दा काय होता की इथं कॉन्शियसनेस तर सेमच, ॲनिमलमध्ये ह्युमनमध्ये सेमच कॉन्शियसनेस, बॉडीली बाहेरची कॉन्शियसनेस आतमधली ना, ती कॉन्शियसनेस काय झाली, मटेरियल प्रोसेसेसला अटॅच झाली. म्हणजे मटेरियल प्रोसेसेस आहे ना, म्हणजे आपलं माइंड आणि आपली बॉडी ना, त्याच्या स्वतःचे काही प्रोसेसेस आहेत, त्यांचे काही लॉज आहेत, स्वतःचे डिफाईन्ड लॉज आहेत. बट आपली कॉन्शियसनेस काय करते, त्यांना कंट्रोल करायचा प्रयत्न करते. कंट्रोल. ॲनिमल कधी त्यांना स्वतःला कंट्रोल करायचा प्रयत्न करते? सेल्फ कंट्रोल नावाची गोष्ट ॲनिमलमध्ये आहे का बघा? नाही, बिलकुल नाही. सेल्फ कंट्रोल कोण करतं? दगड पण नाही करत, दगड पाणी नाही करत, मांजर करते नाही करत, कुत्रा नाही करत. कधी ऐकलं नसेल की मी सेल्फ कंट्रोल करते, मला फूड क्रेविंग खूप होती, कमी केलं पाहिजे. इव्हन वाघ सुद्धा सेल्फ कंट्रोल नाही करत. मग आपल्याला काय गरज पडते सेल्फ कंट्रोलची, राईट ना? त्या भरपूर प्रोसेस आहे. पण आपण काय, आपली कॉन्शियसनेस आहे ना, जी ह्युमन कॉन्शियसनेस, ती ॲनिमल कॉन्शियसनेस वेगळी झाली, ती 5% आहे. आपली ह्युमन कॉन्शियसनेस खूप मोठी. मग ह्युमन कॉन्शियसनेस काय करते, ज्या प्रोसेसेस ॲनिमल्स ठीक आहे, म्हणजे जे ॲनिमलचे म्हणजे मांजर आपल्या सेमच आहे ना, मग म्हटलं आपल्या पण प्रोसेस तेच आहे, ॲनिमलच आहे. मग ॲनिमल प्रोसेस आहे, सगळ्या ॲनिमल प्रोसेसेस चालू, मग आपली कॉन्शियसनेस त्यांना अटॅच होती. आपली कॉन्शियसनेस काय करते, तिथे इंटरफेअर करते, अटॅच होऊन जाते की हे असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे. कळलं का? ह्या गोष्टी अशा सगळं लय काय ॲनिमलच्या किती पुढे झाली. हाय तर ॲनिमल, हाय तर पूर्ण ॲनिमल, हां पूर्ण ॲनिमल, बॉडी तर पूर्ण ॲनिमलची. पण बाप रे बाप, विचार कुठले कामं कुठले करतात. आता चंद्रावर जाऊन आले, हे माणूस करते, कोणत्या जनावर करू शकतो? मांजर करू शकते? कधीच नाही, मांजर करू शकत नाही.
कारण की मांजरकडे कॉन्शियसनेसच खूप कमी. हे कोणी केलं? कॉन्शियसनेसने केले. मांजरनी नाही केलं, मांजराचे शरीर नाही, हे मांजरच्या शरीरने केले, हे कॉन्शियसनेसने केले. मग ही कॉन्शियसनेस म्हणजे सगळी जी टेक्नॉलॉजी तुम्हाला दिसते ती कॉन्शियसनेसने केलेली. जी प्रगती दिसते इव्हॉल्युशन आपल्या वर्ल्डचं, कंट्रीचं, ते कॉन्शियसनेस करते माणसाच्या. दोन आहे ना, एक ॲनिमल बॉडी आहे आणि कॉन्शियसनेस आहे. तर मग कॉन्शियसनेस मग आपण स्ट्रगल कधी करतो माहिती आहे का? जेव्हा आपली कॉन्शियसनेस ॲनिमल बॉडीला कंट्रोल करायचं बघते, हे प्रॉब्लेम झालं, हे खूप स्ट्रगल करते तेव्हा कॉन्शियस. आणि जेव्हा कॉन्शियसनेस हॅपी कधी होऊ शकतो माहिती का? जेव्हा कॉन्शियसनेस म्हणते की ॲनिमल प्रोसेसेस चालायचे जशा चालते, मला काही घेणं नाही, मी माझं काम करते. कळलं का? मी माझं काम करते. आणि कॉन्शियसनेसचं काम काय आहे? ते जर कॉन्शियसनेसचं एकच काम आहे फक्त, ह्या ॲनिमल प्रोसेसेसमध्ये हात न घालणं, हात नाही घालायचं पाहिजे. कॉन्शियसनेसला फक्त ऑब्झर्व करायचं आहे वर्ल्डला, कॉन्शियसनेसला हातपाय नाही. कळलं का? असं समजा, हे खूप भारी उदाहरण असेल. एक दोन माणसं आहे, एकाला हाते पाय डोकं आहे सगळे, जसं मी दिसतं सगळे त्याला, सगळं, फक्त डोळे नाही. आणि एक माणूस आहे त्याला काहीच नाही, फक्त त्याला डोळे. मग ही झाली कॉन्शियसनेस. आणि ही झाली बॉडी, म्हणजे ॲनिमलिस्टिक बॉडी, म्हणजे जनावरांचीच बॉडी ना पूर्ण. तर ही झाली बॉडी आणि ही झाली कॉन्शियसनेस. तर मग कॉन्शियसनेसला फक्त ऑब्झर्व करायचं, या बॉडीला बॉडी काय करते, लाईफ कशी, असं फक्त. आणि जेव्हा मग असं बॉडी म्हणजे जेव्हा कॉन्शियसनेस म्हणते की हे असं चालवायचे, हे तसं चालवायचे, हे असं नको करू, हे तसं नको करू, कळलं का? तेव्हा मग कॉन्फ्लिक्ट सुरू होतात. कळलं का? कॉन्शियसनेस वर्सेस बॉडी. मला नाही माहीत की मी किती समजू शकलो, किती चांगलं समजू शकलो, बट लेट मी नो इन द कमेंट सेक्शन की किती चांगलं कळालं. हे मी खूप सिम्पलेस्ट वेनी समजायचा प्रयत्न केला की कॉन्शियसनेस म्हणजे काय. जरी समजलं ना तरी खूप मोठी गोष्ट आहे. आपण नंतर बघू की कॉन्शियसनेस म्हणजे ते आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करायचे ह्या मदतीने, ह्या वेने. कळलं का? ते खूप नंतर बघू. बट फक्त एवढं जरी कळलं ना की कॉन्शियसनेसच्या 3 लेवल्स कशा आहे, काय आहे, आणि कॉन्शियसनेसची ही मॅजिक समजली, सगळ्या बाकीच्या मॅजिक्सपेक्षा तुम्ही ह्या मॅजिकला महत्त्व देऊ लागसाल जेव्हा तुम्हाला कळेल ट्रूली की ही मॅजिक आहे सगळ्यात मोठी. की दगडपासून जनावर बनले, मांजर बनले, मांजरपासून माकडापासून माणूस बनला जो 4 वर्ष चंद्रावर जाऊ शकतो, दगडापासून बनला हा भाई. मॅजिक आहे भाई खूप मोठी. एवढं जर कळलं ते खूप 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 मोठी गोष्ट. कळलं का? सो ओके, बाय. कॉन्शियसनेसचं टॉपिक आजचा आपण इथे संपू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर वाटलं तर मी सांगेल की काय. ओके.